सीआरपीएफ भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलोय। तर सीआरपीएफच्या 12,158 जागांसाठी ही भरती निघत आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो उंची सुद्धा कमी लागते, त्याचबरोबर यामध्ये वयोमर्यादा सुद्धा 18 ते 30 पर्यंत ठेवण्यात आला आहे। ठीक आहे, तर काय काय विद्यार्थ्यांना एसएससी जीडी भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरतात ते, कारण की त्यामध्ये वयोमर्यादा कमी असते 18 ते 23 पर्यंत, एससी ला 5 वर्ष सूट, ओबीसी कॅटेगरीला 3 वर्ष सूट आणि उंची सुद्धा त्यामध्ये जे 170 सेंटीमीटर असते। तर भरपूर विद्यार्थ्यांचा जे एसएससी जीडी मध्ये जे फॉर्म जरी भरला, पेपर जरी पास झाले तरी सुद्धा त्या ठिकाणी हाईट मध्ये काटल्या जाते। तर तुमच्यासाठी जे विद्यार्थी मित्रांनो चांगली ही सुवर्ण संधी जे निघून येत आहे, तर सीआरपीएफच्या 12,158 जागांसाठी ही भरती निघत आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले मुलं मुली फॉर्म भरू शकणार आहे। तर ही भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दलच माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरणे कधीपर्यंत या ठिकाणी फॉर्म भरण्याला चालू होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, सर्वात अगोदर लेखी परीक्षा असणार आहे, ग्राउंड असणार आहे। तर संपूर्ण माहिती तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस स्टेप बाय स्टेप या ठिकाणी माहिती देणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी युट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पास सीआरपीएफच्या ज्या ह्या 12,158 जागांसाठी भरती निघत आणि यामध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर यामध्ये 18 ते 25 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आला। एससी एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरू शकता, ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 28 पर्यंत फॉर्म भरू शकता। इथून 1-2 वर्ष अगोदर सुद्धा जे हे सीआरपीएफची भरती निघाली होती आणि ते भरती कंप्लीट झाले, त्यामध्ये महाराष्ट्रातील सुद्धा भरपूर मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे। तर तो जो डिसेंबर महिन्याच्या आसपास जे विद्यार्थी मित्रांनो निकाल लागला होता त्या सीआरपीएफ भरतीचा, ठीक आहे, सीआरपीएफ ट्रेड्समॅनचा, तर महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन त्यामध्ये झालेलं आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि आणखीन सुद्धा हे नवीन भरती या ठिकाणी पडत आहे। तर यामध्ये आपण फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी असणार आहे आणि एससी एसटी कॅटेगरीला या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी नसते। आणि तुमचं जर सीआरपीएफ भरतीमध्ये जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला पगार सुद्धा 21,700 ते 69,100 दरम्यान या ठिकाणी भेटणार आहे। तर सीआरपीएफची भरती कधीपर्यंत निघणार आहे हे मी तुम्हाला आता सांगून देतो। तर पास सीआरपीएफची जी भरती हे जवळपास मार्च महिन्यापर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा। मार्च महिन्यापर्यंत ही भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। 12,158 जागांसाठी ही भरती निघत आहे। तर जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागून जा, कारण की ही जे भरती येणाऱ्या दिवसामध्ये येत आहे, लक्षात ठेवा। तर मी तुम्हाला आतापासून कोण सांगू राहील जेणेकरून तुमचं या ठिकाणी तयारी झाली पाहिजे, तुमचा अभ्यास झाला पाहिजे आणि तुमचं या ठिकाणी सिलेक्शन झालं पाहिजे। ठीक आहे, तर या भरतीमध्ये जर आपण पाहिलं सिलेक्शन प्रोसेस तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षा होणार आहे, कारण की या अगोदर सुद्धा ते भरती निघाली होती, एक लक्षात ठेवा, सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची। तर त्यामध्ये सर्वात अगोदर पेपर ठेवण्यात आला होता। पहिल्या टप्प्यामध्ये पेपर होता, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये फिजिकल होता, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस होती। ठीक आहे, तर सर्वात अगोदर तुमचा सीआरपीएफ भरतीमध्ये काय असणार आहे, पेपर असणार आहे। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 100 मार्काचा हा पेपर असते, ज्यामध्ये परीक्षेला जे प्रश्न विचारले जाते, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि एक तर हिंदी व्याकरण किंवा इंग्रजी ग्रामर या ठिकाणी आपण निवडू शकतो। ह्या 2 लँग्वेज पैकी एक लँग्वेज आपण त्या ठिकाणी निवडू शकतो। तुम्हाला हिंदी व्याकरण जर जमत असेल तर हिंदी व्याकरण सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि इंग्रजी ग्रामर जमत असेल तर इंग्रजी ग्रामर सुद्धा घेऊ शकता। जसं एसएससी जीडीचा पेपर तुम्ही पाहिला, सेम तोच सिलेबस जे यामध्ये सीआरपीएफ भरतीमध्ये टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आणि एका प्रश्नाला 1-2 असणार आणि जवळपास तुम्हाला 90 मिनिटाचा 2 घंट्याचा ते 90 मिनिटाचा टाइम भेटते वाटते बहुतेक, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, 2 घंट्याचा टाइम जे ह्या पेपरमध्ये असते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, त्याचबरोबर जे सीआरपीएफ भरतीमध्ये जर आपण पाहिलं ग्राउंडचं, तर पेपर झाल्यानंतर तुमचं यामध्ये ग्राउंड असणार आहे। तर यामध्ये उंची किती लागते, तर पुरुष उमेदवारांसाठी तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल तर 165 सेंटीमीटर उंची लागते। त्याचबरोबर यामध्ये छाती पुरुष उमेदवारांसाठी 75 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, 80 सेंटीमीटर। ठीक आहे, आणि महिला उमेदवारांसाठी जर उंची पाहिला आपण तर महिला उमेदवारांसाठी उंची 155 सेंटीमीटर या ठिकाणी लागते। ठीक आहे, तर अशा प्रकारे जे एवढी उंची जे सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीमध्ये लागते, लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि हे झाल्यानंतर तुमचं काय असते विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये असते फिजिकल। तर आता यामध्ये फिजिकल किती
आहे. तर पहा यामध्ये जे पुरुष उमेदवारांसाठी 3 इव्हेंट आहे आणि महिला उमेदवारांसाठी सुद्धा 3 इव्हेंट आहे. तर पुरुष उमेदवारांसाठी पहिला जो इव्हेंट आहे तर तो आहे यामध्ये 1600 मीटर रनिंग तुम्हाला मारावं लागणार आहे आणि 1600 मीटर रनिंगसाठी तुम्हाला जे या ठिकाणी 7.5 मिनिटाचा टाइम भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट असणार आहे. ठीक आहे, जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग हे 7.5 मिनिटाच्या अंदर येणार आहे तर ते या ठिकाणी रनिंग पास असणार आहे, रनिंग क्वालिफाय या ठिकाणी असणार आहे. आणि ज्यांना सुद्धा जास्त टाइम लागणार आहे तर ते फेल केले जाणार आहे, अपात्र केले जाणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो हे 1600 मीटर रनिंग पहिला इव्हेंट आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 7.5 मिनिटाचा टाइम भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे. ठीक आहे, आणि दुसरा जो इव्हेंट या ठिकाणी असणार आहे पुरुष उमेदवारांसाठी तर लॉंग जंप तुम्हाला मारावं लागणार आहे, उंच उडी तुम्हाला मारावं लागणार आहे आणि ते जवळपास 11 फीट तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो उंची उडी त्या ठिकाणी मारावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि त्याच्यासाठी तुम्हाला 3 चान्स भेटणार आहे. ह्या 3 चान्स पैकी जर आपला पडला नाही तर आपण अपात्र फेल सुद्धा केलं या ठिकाणी जाऊ शकतो, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर तिसरा जो इव्हेंट असणार आहे पुरुष उमेदवारांसाठी तर तो असणार आहे हाय जंप तुम्हाला मारावं लागणार आहे. तर हाय जंप यामध्ये जे तुम्हाला जे 3.5 फीट या ठिकाणी मारावं लागणार आहे, 3.6 मीटर या ठिकाणी तुम्हाला हाय जंप या ठिकाणी मारावं लागणार आहे, लक्षात ठेवा. 3.5 फीट. ठीक आहे, आणि याच्यासाठी सुद्धा तुम्हाला 3 चान्स या ठिकाणी भेटणार आहे. उंच उडी तुम्हाला मारावं लागणार आहे 3.6. तर अशा प्रकारे जे यामध्ये 3 इव्हेंट तुम्हाला 3 चान्स या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे हाय जंप साठी. त्याचबरोबर आपण महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये जे आहे 800 मीटर रनिंग आणि 800 मीटर रनिंग साठी तुम्हाला 4 मिनिट 45 सेकंड पर्यंत टाइम भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे. जे आपण महिला उमेदवार या ठिकाणी 800 मीटर रनिंग ह्या 4 मिनिट 45 सेकंडच्या अंदर येणार आहे तर त्या 800 मीटर रनिंग पास असणार आहे, 800 मीटर रनिंग हे क्वालिफाय असणार आहे. ठीक आहे, जे आपण महिला उमेदवारांसाठी जास्त टाइम येणार आहे 8 मिनिट 45 सेकंडच्या वरती जाणार आहे तर त्या महिला उमेदवार फेल सुद्धा केला जाणार आहे, अपात्र सुद्धा केल्या जाऊ शकते. ठीक आहे, आणि दुसरा जो एंड आहे महिला उमेदवारांसाठी तर तो आहे या ठिकाणी लॉंग जंप आहे. महिला उमेदवारांसाठी 9 फीट तुम्हाला लॉंग जंप मारावं लागणार आहे, उंच उडी तुम्हाला 9 फीट मारावं लागणार आहे. ठीक आहे, आणि त्याच्यासाठी तुम्हाला 3 चान्स दिले जाणार आहे. ह्या 3 चान्स पैकी जर एकही पडला नाही तर अपात्र फेल सुद्धा केलं या ठिकाणी जाऊ शकते. ठीक आहे, आणि तिसरा जो एंड आहे यामध्ये तर हाय जंप तुम्हाला मारावं लागणार आहे. तर हाय जंप तुम्हाला 3 फीट हाय जंप या ठिकाणी मारावं लागणार आहे, उंच उडी तुम्हाला 3 फीट या ठिकाणी मारावं लागणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे महिला उमेदवारांसाठी हे 3 चान्स आहे. 3 चान्स पैकी जर पडला तर ठीक, नाही पडला तर अपात्र सुद्धा केलं जाऊ शकते. ठीक आहे, तर हे ग्राउंड थोडंसं अवघड आहे. लॉंग जंप झालं, हाय जंप झालं हे. ठीक आहे, बाकी 1600 मीटर रनिंग आणि 800 मीटर रनिंग साठी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी टाइम देण्यात आलेला आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर तुम्हाला ह्या 2 इव्हेंटची सुद्धा समोर करून जे तयारी करावं लागणार आहे ज्या दिवशी ज्यावेळेस फॉर्म भरणे चालू होणार आहे त्यावेळेस. ठीक आहे, तर आतापासून जे चांगली तयारी करून घ्या, आतापासून जे चांगले पुस्तक घेऊन घ्या. स्पेशल सीआरपीएफचे, ठीक आहे, SSC GD चे पुस्तक न घेऊ, स्पेशल सीआरपीएफचे पुस्तक घेऊन घ्या. ठीक आहे, आणि त्याच्यातून जे विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करा आणि आतापासून जे आपापल्या तयारीमध्ये लागून द्या. 6 ते 8 घंटे जे आतापासून सेल्फ स्टडी करा, कारण की आतापासून तुमच्याजवळ टाइम आहे. तर ह्या टाइम मध्ये चांगला अभ्यास करसान तर तुमची जे विद्यार्थी मित्रांनो तयार होणार आहे आणि तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे, ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.